मातोश्रीवर मवियाच्या नेत्यांची 2 तास खलबतं. भिवंडी सांगलीच्या जागेसह प्रकाश आंबेडकर आणि जानकरांबाबत चर्चा झाल्याची माहिती. शिंदे गटाच्या लोकसभा उमेदवारांची यादी उद्या जाहीर होण्याची शक्यता. संजय मंडलिक आणि सदाशिव लोखंडेंना उमेदवारी मिळण्याचा विश्वास. अजित पवारांनी उद्या पुण्यात बोलावली आमदारांची बैठक. 28 मार्चला येणार अजित पवार गटाची यादी. 5 पेक्षा जास्त जागा लढण्यावर ठाम. प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केली भूमिका. नाशिकच्या जागेवरून भाजप शिवसेना वाद विकोपाला जाण्याची शक्यता. अमोल पाटील, देवयानी फरांदेंसह नाशिकचे भाजप पदाधिकारी सागर बंगल्यावर फडणवीसांसोबत करणार चर्चा. नाशिकची जागा भाजपलाच मिळणार. जनतेला बिनकामाचा खासदार नको. भाजपच्या दिनकर पाटलांची टीका. तर नाशिकच्या जागेचा निर्णय पक्षश्रेष्ठींचा. हेमंत गोडसेंची प्रतिक्रिया. भाजप आणि शिवसेनेनं विजय शिवतारेंवर कारवाई करावी, अन्यथा राष्ट्रवादी महायुतीतून बाहेर पडण्याचा विचार करेल. अजित पवार गटाचा इशारा. शरद पवार गटाच्या सभांना न जाण्याच्या धमक्या येत्या. श्रीनिवास पवारांच्या पत्नी शर्मिला पवारांचा अजित पवार गटावर आरोप. महादेव जानकर बारामतीमधून लढणार नाहीत. अमोल मिटकरींचे स्पष्टीकरण. तर बारामतीतून उमेदवार सुनेत्रा पवारच असल्याचं केलं ठाम विधान. करमाळ्यातून लढताना सुशीलकुमार शिंदे बाहेरचे नव्हते का? राम सातपुतेंचा प्रणिती शिंदेना सवाल. तर मी सोलापूरचा आमदार असल्याचे दिलं प्रत्युत्तर. आणि ठाण्यात एकनाथ शिंदेंकडून धुळवड साजरी. कार्यकर्त्यांसोबत लुटला होळीचा आनंद. राज्यातील नागरिकांना दिल्या मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा.